ठाकरे गटाच्या मोर्चावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केलेला आहे। टीडीआर लॉबीच्या फायद्यासाठी सुपारी घेऊन ठाकरे मोर्चा काढतायत अशी टीका देखील फडणवीसांनी केलेली आहे। त्यावरती टीडीआरमध्ये घोटाळ्यामध्ये भाजपचे हात कसे बरबटलेले आहेत हे समोर येईल असा पलटवार राऊतांनी केलाय। राऊतांच्या टीकेला आशिष शेलारांनी उत्तर दिले, पाहूयात। जी एक मुंबईमध्ये टीडीआर लॉबी आहे, त्या टीडीआर लॉबीच्या भल्याकरता त्यांची सुपारी घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। असे किती मोर्चे निघाले तरी धारावीच्या लोकांना पक्क घर आम्ही देणारच। देवेंद्र फडणवीस काय म्हणतात त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही। मी मगाशीच म्हणालो की या देशातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा हा धारावी प्रकल्पाच्या निमित्ताने समोर येईल आणि त्या घोटाळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे हात कसे बरबटलेले आहेत हे सुद्धा समोर येईल। ज्यांचं या मुंबईच्या निर्मितीमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये शून्य योगदान आहे असे लोक धारावीचा असा सौदा करू शकतात। या धारावीतून मातोश्री 2चा खर्च काढण्याचा हा हसवणूक आणि फसवणुकी धंदा आहे। 500 फुटाची घरं हवी होती तर उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री होतात त्यावेळेला टेंडरमध्ये अट घालायची होती, तेव्हा का नाही घातलीत आपण? आज तुम्हाला उपरती का झाली? मुंबईला आणि राज्याला काही विकासातून मिळालं की ज्यांची पोटदुखी होते ते म्हणजे उभाटा, आणि त्यामुळे हा यांच्या पोटदुखीचा कार्यक्रम आहे। टेंडरमध्ये गडबड असेल, टीडीआरचा घोटाळा असेल तर त्याचं सर्वस्वी पाप हे उद्धवजींचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।